हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर सर्वात आधी मी आपला उंबरठा नेहमीप्रमाणे आधी हळदीचं लेपन करून घेतले छान. त्यानंतर ते वाळल्यानंतर मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. कारण सर्वप्रथम सुरुवात होती ही आपली उंबरठ्यापासूनच. असा आपला उंबरठा सुशोभित असला तर फक्त पॉझिटिव्ह एनर्जीच ही आपल्या घरात समावेश करेल. तर अशा पद्धतीने आपले छान असे उंबरठ्याचे लेपन मस्त झालेले आहे. त्यानंतर सुरुवात होते ती आपली देवपूजेची. तर आज सर्व पूर्ण देव्हारा संपूर्ण स्वच्छ केलेला. प्रत्येक सण असो वा पौर्णिमा तेव्हा जास्तीत जास्त शक्तींचा वावर हा होत असतो. त्यामुळे तुम्ही पण नक्की असे लेपन करत जा. त्यानंतर आम्ही 2-3 दिवसापूर्वी सुंदर असे रोपं आणले होते. तर हे एक जोराचं होतं. हे गुलाब आहे. हा खूप सुंदर कलर आहे याचा. त्यानंतर मस्त आपला एक गावठी गुलाब आहे. हा रेड कलरचा सुंदर आलेले होते फुलं. जेव्हा आणले होते 2-3 दिवसापूर्वी तेव्हा अगदी छोटे छोटे कळ्या होत्या आणि ते लावल्यानंतर मस्त असे फुलं झाले आहे. कढीपत्त्याचं सुद्धा रोप आणलेलं आहे. त्यानंतर सर्व देव छान असे उजळून झालेले आहेत. तर पूजेसाठी जे जे साहित्य मला लागणार होतं, समया असो किंवा आपल्याला पंचामृत असो, ती सर्व पूर्वतयारी मी आधी करून घेतलेली आहे. त्यानंतर हळदी मिश्रित पाणी केलं होतं, पंचामृत केलं होतं. तर अशा पद्धतीने ही पूजेची पूर्वतयारी मी करून घेतली होती. नंतर आज मी देवांसाठी सुंदर असे येल्लो कलरचे वस्त्र होते माझ्याकडे वेलवेटचे. खूप छान दिसते तेच देवांसाठी मी आज अंथरले होते छान. या ठिकाणी आपले सर्व देव छान असे मस्त मी आता ठेवून घेणार आहे. सर्व स्वच्छ करून घेतले आधी. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपली पूजा करून घेतलेली आहे. व आपलं जे झाड आहे सर्वात पुढे लावलेलं आहे घरापुढे चांदणीचे. तर ते थोडे पावसाळ्यामुळे कमी केले होते. ते खूप पांगलं होतं त्यामुळे ते थोडे छाटले होते. त्यामुळे आपले चांदणीचे फुलं फार कमी झालेले आहेत. ठीक आहे, असो, येतील पुन्हा छान. तर सर्वात आधी मी गणपतीचा अभिषेक करून घेतला. सर्वात आधी मी पंचामृताने अभिषेक केला गणपतीचा. सर्वात आधी मी प्रज्वलित केल्या आहेत आपल्या समया छान अशा. सर्वात आधी मी गणपतीचा पाण्याने, मग पंचामृताने, मग पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घेतलेला. व ते करत असताना गणपती अथर्व शीर्ष मी म्हणत होते. तर आपल्या शिवाय ओमचा देखील स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम होता व त्याच्यासाठी मी त्यांच्याजवळून एक गोष्ट तयार करून घेतलेली होती. जी मी त्यांना सांगितली ती मी तुम्हाला सांगून दाखवणार आहे. तर सर्वात आधी आपले गुरु जे असतात ते असतात आपले आई वडील.
त्यानंतर त्यानंतर आपले शिक्षक हे आपले गुरु असतात. त्यानंतर सर्वात लहान असो वा मोठे, ज्यांच्याकडून आपल्याला चांगले ज्ञान प्राप्त होत असते, त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. तर एक गुरु आणि शिष्य एका गावी जात होते. तर जात असताना रस्त्यात खूप अंधार झाला होता आणि त्यामुळे त्यांना पुढचा रस्ता हा अजिबात दिसत नव्हता. मग त्यांनी ठरवले की आपण आजची रात्र जवळच्या गावातच एक मुक्काम करूया. अशा पद्धतीने ते जवळच्या गावी जातात व तेथे एका झोपडीचा दार ठोठावतात. त्या झोपडीमधून एक माणूस बाहेर येतो. तो माणूस म्हणतो, काय झाले? त्यावर गुरु म्हणतात की आम्हाला पुढे एका गावी जायचे आहे, पण खूप अंधार झाला आहे, त्यामुळे आम्हाला पुढचा रस्ता दिसत नाही आहे. काय आम्ही आजची रात्र तुमच्या घरी मुक्काम करू शकतो? तो गरीब माणूस खूप चांगला होता. तो म्हटला, ठीक आहे. मग गुरु आणि शिष्य आतमध्ये जातात. आतमध्ये जाता बघतात तर काय की तो माणूस फारच गरीब आहे. मग ते त्या माणसाला म्हणतात की तुझा घर खर्च कसा चालतो? त्यावर गरीब माणूस म्हणतो की माझ्याकडे खूप जमीन आहे. मग त्यावर गुरु म्हणतात, तुझ्याकडे जर फार जमीन आहे तर तू एवढा गरीब कसा आहेस? त्यावर तो गरीब माणूस म्हणतो, माझ्याकडे खूप सारी जमीन आहे, पण ती पडीत जमीन आहे. पण माझ्याकडे म्हैस आहे, त्या म्हशीवर आमचा घरखर्च चालत असतो. एवढे सांगून सर्वजण झोपतात. मध्यरात्र होते. गुरु आपल्या शिष्याला उठवतात आणि ते तिथून निघतात. व निघताना ते त्या गरीब माणसाची म्हैस देखील सोबत घेऊन जातात. मग त्या शिष्याला खूप वाईट वाटते. तो गुरूंना म्हणतो की त्याचा सर्व घरखर्च हा म्हशीवर चालू होता व आपण त्याची म्हैस आपण घेऊन चाललो आहे. त्याला खूप वाईट वाटते आणि तो गुरूंना असं म्हटल्यानंतर गुरु फक्त स्मित हास्य करतात व त्याच्याकडे बघतात आणि पुढे चालू लागतात. तर ते जातात. त्या गोष्टीला 10 वर्ष होऊन जातात. जो शिष्य असतो त्याचे गुरुत रूपांतर झालेले असते. मग त्या शिष्याला त्या गरीब माणसाची पुन्हा एकदा आठवण होते आणि तो विचार करू लागतो की त्याचे काय चालले, आपण ते जाऊन बघून तरी यावे. अशा पद्धतीने शिष्य परत त्या गावी येतो आणि बघतो तर काय, जिथे झोपडी होती त्या ठिकाणी महल झाला होता आणि जी पडीत जमीन होती ती फुलं, पानं, फळं व धनधान्यांनी बहरली होती. मग त्यातून एक तिकडून माणूस आला बाहेर. मग हा शिष्य म्हणतो, काय तुम्ही आम्हाला ओळखलं? एके दिवशी मी आणि माझे गुरु आम्ही तुमच्या घरी मुक्काम केला होता. मग त्या माणसाला आठवतं, गरीब माणसाला. तो म्हणतो, हो, ज्या दिवशी तुम्ही गेले त्या दिवशी माझी म्हैस देखील कुठंतरी निघून गेली व माझ्याकडे कोणताच रस्ता उरला नव्हता. मग मी ह्या पडीत जमिनीत खूप कष्ट केले व खूप कष्ट केल्यानंतर ती पूर्ण फुलं, फळं तसेच धनधान्यांनी बहरली व ज्या ठिकाणी माझे घर होते त्या ठिकाणी महल झाले व मी आज ह्या गावातील सर्वात श्रीमंत माणूस झालो. त्यावर त्या शिष्यांना गुरूंची आठवण होते व त्यांच्या डोळ्यातून अलगद अश्रू बाहेर येतात. तर मित्रांनो, बघा, त्याच्या प्रगतीच्या आड ही म्हैस होती. तुमच्या प्रगतीच्या आड तर कोणी म्हैशीसारखं नाही ना. जसे लहान मुलांच्या प्रगतीच्या आड आहे सध्या मोबाईल, TV. तर आपला ध्येय हा नेहमी पक्का असला पाहिजे. त्यामुळे नेहमी चांगल्या मार्गाने कष्ट करत राहा, फळ नक्कीच तुम्हाला मिळेल. तर त्यानंतर मी छान असा स्वामींचा अभिषेक केला.
तसेच मी आपल्या महालक्ष्मीचा देखील अभिषेक केला. आधी पंचामृताने, नंतर हळद आणि केशर मिश्रित पाण्याने, नंतर पुन्हा पाण्याने, असं आपल्या देवीचा देखील देवीचा स्तोत्र मंत्र म्हणून अभिषेक केला. तर आम्हाला 12thला एक सर मॅथ शिकवायचे. त्यांचं नाव होतं कापडनीस सर. तर कॉलेजचा जेव्हा शेवटचा दिवस होता, लास्ट डे, त्या दिवशी त्यांनी 2 लाईन खूप सुंदर म्हटल्या होत्या. त्या माझ्या अजून लक्षात आहेत. त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते म्हटले होते, विसरू नको तू मला, विसरेन कसा मी तुला, मीच तर किनारा या विस्तीर्ण सागराचा. तर त्यातला शब्द आणि शब्द खरा होता. तर ते देव असो किंवा शिक्षक, हे नेहमी आपल्याला अथांग सागराप्रमाणे ज्ञान देण्याचं काम करत असतात. ते आपण नेहमी ग्रहण करत असतो. तर भारतीय संस्कृतीत शिक्षकांना देवाचे स्थान दिले आहे, ते खरे आहे. तर खूप छान असा देवी आईचा सुद्धा अभिषेक मी करून घेतला आहे. तुम्ही कुठलीही सेवा करा, पण तुम्ही कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जेव्हा तुम्ही निस्वार्थ वृत्तीने जेव्हा सेवा करतात ना, तेव्हा ती सेवा आणखीन जास्त फलद्रूप होते. महालक्ष्मी आईच्या बऱ्याच सेवा आहेत आणि असं म्हटलं जातं, पौर्णिमेला देवींच्या ज्या शक्ती असतात त्या खूप अशा जागृत झालेल्या असतात आणि खूप प्रभावी असतात. त्यामुळे पौर्णिमेला तुम्हाला ज्या पण देवींच्या सेवा करायच्या असतील, कुलदेवीची सेवा करायची असेल, महालक्ष्मी आईची सेवा करायची असेल, त्या तुम्ही पौर्णिमेला करा. त्या आणखीन खूप खूप प्रभावी ठरतात त्या सेवा. हे जे पण आपण देवांचे सर्व अभिषेक करतो, ते ज्या ज्या देवांचे अभिषेक करतो, स्त्री देवांचे करत असतात तर तुम्ही श्री सूक्त म्हणा. महालक्ष्मी आईचा अभिषेक करता तर तुम्ही श्री सूक्तमच म्हणा. असेल तर तुम्ही महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मी आईचा जो गायत्री मंत्र आहे त्याचे पठण करा. स्वामींचा अभिषेक करताना जरी काही येत नसेल तरी तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे देखील मंत्र उच्चारण केले तरी सुद्धा चालते. किंवा जमत असेल तर पुरुष सूक्तमचं पठण करू शकतात. केले तर अति उत्तमच. अभिषेक केल्यानंतर प्रत्येक देवांचं रूप अगदी वेगळंच खुलून आल्यासारखं दिसतं. हळदीमुळे ते आणखीनच खूप छान दिसतंय. स्वामींची जी काही मांडणी आहे ती मी मंदिराच्या पुढेच करणार आहे. म्हणून मी या समया साईडलाच ठेवून घेतल्या आहेत. आपल्या स्वामींचं छान स्नान झालं, अभिषेक झाला. छान असं स्वामींना अत्तर लावून घेतलंय. सर्वकडे छान असं स्वामींना अत्तर लावून घेतलंय मी. स्वामींना छान असा गंध लावून घेतला आहे. कधी कधी तर पटकन गंध लागतो, कधी व्यवस्थित पटकन लागतच नाही. त्यानंतर छान असं स्वामींना आपल्या झाडाचं गुलाबाचं फूल अर्पण केलं आहे. त्यानंतर स्वामींना श्रीफळ, गुलाब देऊन तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना खडीसाखर तसेच नारळ, गुलाबाचं फूल ही ठेवावीच. हे ठेवून आपण प्रार्थना करायची आहे. गुरूंना त्यांचा आपण मान सन्मान, कुलदेवीचा आपण कसा मान सन्मान करत असतो तसा आपल्या गुरूंना मान सन्मान म्हणून नारळ आणि गुलाबाचं फूल आणि खडीसाखर हे ठेवायचं असतं. आणि दरवर्षी आपण त्यांना एक गाऱ्हाणं घालायचं असतं की मागच्या वर्षीचा माझा जो काही कारभार होता तो तुम्ही सांभाळा, पण आता पुढचं जे वर्ष येतंय
त्याचा पण संपूर्ण कारभार तुमच्याच हातात आहे. तुम्हीच त्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. असे म्हणून आपण स्वामींना प्रार्थना करायची आहे. वातावरण अगदी पवित्र आणि प्रसन्न असे झाले आहे. त्यानंतर स्वामींना पूर्ण पूजा करून घेतली व स्वामींना सांगितले की सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, भरभराटी, निरोगी आयुष्य व सगळ्यांना सुख, संपत्ती सर्व त्यांच्या मनासारखं मिळू दे असे साकडे घातले. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.